एकदा पृथ्वीवरती खूप दुष्काळ येणार असतो. तो दुष्काळ साधारणतः 10 वर्षाचा असणार असतो. तेव्हा इंद्रदेव सगळ्या पृथ्वीवासींना सांगतात, सगळे जेवढे पण शेतकरी असतील, मानवजात असेल सगळी, त्यांना इंद्रदेव सांगतात की आता 10 वर्ष पाऊस पडणार नाही पृथ्वीवर. मग सगळे शेतकरी घाबरतात. ते पहिले प्रयत्न करतात की बाबा पाऊस पाडा, तुम्ही असं करू नका. मग सगळ्यांचं मन तयार होऊन जातं 10 वर्षासाठी की 10 वर्ष आता काही पाऊस पडणार नाही, सगळीकडे पृथ्वीवरती दुष्काळ राहणार आहे, पूर्ण अकाल पडणार आहे. मग सगळे फार्मर ठरवतात की बाबा आता शेतात जाऊन काही फायदा नाही, शेतात कोणी जात नाही, सगळे बंद करतात. पण एक शेतकरी असा असतो की तो डेली रोज त्या शेतात जातो त्याच्या, आणि जे काही काम आहे नांगरणे वगैरे ते सगळं तो डेली करत असतो. सगळे लोक म्हणतात की हा काय मूर्ख शेतकरी आहे. सगळे त्याला म्हणतात अरे नको जाऊ, 10 वर्ष आता काही पाऊस पडणार नाही, तू का जातोय. पण तो कोणाचंच ऐकत नाही. तो रोज शेतीमध्ये जातो आणि त्याचं जे काही नीतिनियम काम आहे, नांगरणे वगैरे सगळं ते करत असतो. मग शेवटी इंद्रदेव पण बघतात. इंद्रदेव बघतात की यार ह्या माणसाला जर माहिती आहे की 10 वर्ष पाऊस पडणार नाही, तरी पण हा का शेतात जातो. शेवटी इंद्रदेव स्वतः त्याला जाऊन विचारतात की बाबा रे तू असं काय करतोयस, काय रिझन काय आहे तुझ्या याच्या मागचं. तेव्हा तो इंद्रदेवाला सांगतो की 10 वर्षांमध्ये जर मी शेती करणं विसरून गेलो तर मी ते विसरू नये म्हणून मी माझं काम मला लक्षात राहावं म्हणून ते मी डेली करतोय, बाकी याच्या मागचं काही उद्दिष्ट नाही. मग इंद्र वरती जातो आणि विचार करतो की यार हा शेतकरी विसरून जाऊ नये म्हणून रोज शेती करतोय, तर मी जर विसरून गेलो पाऊस पाडायचं तर. मग शेवटी ते ढगांना सांगतात, ढग पण तेच सांगतात की ढग म्हणतात आम्ही जर पाऊस पाडायचं विसरून गेलो तर. मग शेवटी इंद्रदेव सुद्धा पाऊस पाडणं सुरू करतो. जो अकाल 10 वर्षाचा होता हा 1 महिना 15 दिवसामध्ये संपून जातो.